नमस्कार मंडळी. आजचा जो एपिसोड आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहे आणि महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या जिल्ह्यातील आहे आणि या जिल्ह्यात शिरोळ या गावातील या तालुक्यातील धरणगुत्ती या गावातला आहे. आणि धरणगुत्ती या गावातील लक्ष्मीनगर असा एक परिसर आहे, असा एक चाळ आहे, तर तेथील आहे. आणि संजय अल्लाबक्ष शकीलगार असं या 38 वर्षीय व्यक्ती चं नाव आहे. आणि जो मूळचा यादवनगर जयसिंगपूर या ठिकाणचा रहिवासी होता. आणि धरणगुत्ती या गावामध्ये त्याचे आई व त्याचे भाऊ, आई आणि भाऊ आणि त्याची पत्नी, 35 वर्षीय पत्नी, तिचं नाव आहे दीपा शकीलगार. आणि त्या पत्नीसोबत 3 मुलं असे यांचं कुटुंब आहे. आणि या कुटुंबासह या गावामध्ये तो राहत होता, धरणगुत्ती या गावामध्ये राहत होता. आणि ह्या गावामध्ये 1.5 वर्षापासून राहत होता, गेल्या 1.5 वर्षापासून राहत होता. आणि या आता तो तिथनं कामाच्या निमित्ताने, म्हणजे जे व्यवसाय असतात, म्हणजे आपल्याला काम दररोजचं करावं लागतं, त्यावेळेस खावं लागतं, तर हे कुटुंब पण, त्याची पत्नी आणि तो संजय, दीपा आणि संजय हे दोघं गोव्याला गवंडी काम म्हणून गोव्याला काम करायला जातात. आणि तिथं जवळजवळ ते 1.5 वर्षाचा कालावधी तिथं गाठतात. आणि ह्या कालावधीमध्ये एक दिवशी संजय आणि दीपा हे आपल्या गावी, म्हणजे धरणगुत्ती या ठिकाणी 26 फेब्रुवारी रोजी येतात. आणि आल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला, म्हणजे 27 तारखेला संध्याकाळी सुमारे, म्हणजे काय होतं, संध्याकाळच्या सुमारात तो बाहेर काहीतरी कामानिमित्ताने जातो. आणि गेला पण तो परत काही येतच नाही. आणि तो कामानिमित्ताने बाहेर गेला आणि तो परत काही घरी आलाच नाही. आणि अशातच त्याचा भाऊ असतो, तो आपला भाऊ का 2-3 दिवस किंवा 1-2 दिवस घरी परतला नाही, याची आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा त्याचे मित्रमंडळी तिथं तो चौकशी करतो, पण त्याला काय त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. आणि तो 2-3 दिवस अजून वाट पाहतो. आणि 2-3 दिवस वाट पाहताच ते 2-3 दिवसाचाही कालावधी संपतो. आणि 2-3 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर ना 4 मार्च या दिवशी तो डायरेक्ट तिथलं शिरोळ पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनमध्ये जातो. आणि आपला भाऊ बेपत्ता आहे याचा म्हणजे कंप्लेंट तो नोंदवतो. आणि पोलिसांना तो सांगतो की माझ्या भावाची घातपात झालेला आहे, माझ्या ह्या भावाची म्हणजे हत्या झालेली आहे. तर पोलिस त्याला विचारतात की तुमचा संशय कुणावर आहे का? तर तो अशा 2 व्यक्तींची नावं सांगतो. 2 नावं सुचवतो. आणि पोलिस त्याच्यासमोरच चौकशीला, म्हणजे त्यांच्या तपासाला सुरुवात करतात. आणि ते नाव दर्शन भगवान कांबळे. आणि दीपा, जी संजयची पत्नी आहे ती दीपा, ह्या दोघांची नावं घेतो. आणि ते पोलिस त्याच्यासमोरच चौकशीला सुरुवात करतात. आणि
जो दर्शन कांबळे असतो तो तर सुरुवातीला पोलिसांना अशाच इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो, इकडचं तिकडचं काहीतरी म्हणजे पोलिसांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतो, पण पोलिस त्यांच्या पद्धतीने ते विचारायला सुरुवात करतात. म्हणजे आता समजूनच घेतो मी. आणि त्याच्यातून तो दर्शन कांबळे असतो तो म्हणतो की ह्या संजयची हत्या मीच केलेली आहे. आणि तर सविस्तर सांगायला सुरुवात करतो. आणि तुम्हाला मित्रांनो ह्यातून पुढचा एक भाग सांगतो. जो दर्शन कांबळे तो पूर्णपणे आपला गुन्हा म्हणजे तो संजय कांबळे संजय असतो त्याची हत्या जी हत्या केलेली असते तो पूर्णपणे गुन्हा कबूल करतो. आणि तो सविस्तर सांगायला सुरुवात करतो की बाबा मी त्याला मारलेला आहे आणि त्याची हत्या केलेली आहे. तर पोलीस म्हणतात त्याची डेड बॉडी कुठे आहे. तर तो म्हणतो जे लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये त्याला आम्ही तिथं दफन केलेलं आहे, म्हणजे गाडून टाकलेलं आहे. आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे ह्यांनी. तर पोलिस तिथं जातात. जे पंचायत आपले पंचायत कार्यालयातील जे सरपंच ग्रामसेवक तिथं त्यांना बोलावतात. आणि जे तहसीलदार जे तालुक्याचे तहसीलदार साहेब तिथं त्या लिंगायत समाजाच्या दफनभूमीमध्ये येतात. आणि तिथं तो संजयचा मृतदेह बाहेर काढतात. आणि तिथं फॉरेन्सिकची एक टीम असते, ते तिथंच त्या जागी संजयच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम म्हणजे ते काय असेल ना बॉडीची चेकिंग काय वगैरे तर ते करतात. आणि तिथंच अहवाल देतात. आणि तेथून परत ते दवाखान्याची फॉरेन्सिकची टीम असते ते तिथून त्यांच्या लॅबमध्ये घेऊन जातात आणि पूर्ण रिपोर्ट तयार करतात की संजयचा पूर्णपणे हत्या कशी करण्यात आली. तर जो दर्शन कांबळे असतो, दर्शन कांबळे आणि संजयला माहीत असतं की आपल्या पत्नीचं दीपाचंच आणि ह्या दर्शनचं दोघाचं अफेअर असतं. आणि ह्या दोघाच्या अफेअरमधनं ह्यांचे ज्यावेळेस 26 फेब्रुवारीला म्हणजे थोडकी भांडणं होतात आणि वादावाद होतो. आणि भांडणं झाल्यानंतरनं 27 तारखेला म्हणजे तो दर्शन कांबळे तो संजयला तिथं लिंगायत दफनभूमीत स्मशानभूमीत बोलवून घेतो. आणि तिथं त्याचा संजयचा कट काढण्याचा म्हणजे त्याला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो. तर ह्या प्लॅनमध्ये जो दर्शन कांबळे असतो त्यासोबत त्याचा भाऊ असतो अमृत कांबळे आणि त्याचा काका दर्शनचा काका स्वागत कांबळे ह्या तिघांनी मिळून त्या संजयला त्या लिंगायत स्मशानभूमी आहे तिथं कोयत्याने वार करून त्याची अशी जी हत्या केलेली बेमापच वार केलेले आहेत. आणि ह्या वारांमधनं संजयचा जो मृत्यू जागीच होतो आणि त्याची बॉडी ते तिथंच दफन करतात. आणि तिथून ते तिघही तिथून पसार होतात. आणि पसार झाल्यानंतरनं पोलिसांना जो संजय असतो त्यांच्या ताब्यातच असतो. आणि दीपा ही पण त्यांच्या ताब्यात असते. पोलिस या अमृत कांबळे आणि स्वागत कांबळे यांनाही ताब्यात घेतात. आणि यांना ताब्यात घेतल्यानंतरनं ह्यांच्यावर गुन्हा दाखल करतात. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरनं ह्यांना जी योग्य ती कारवाई आहे ते पोलिस करतात. आणि ह्यांना म्हणजे जेल बंद केलेलं आहे. आणि मंडळी अशा ह्या घटना घडू नयेत म्हणजे कसं आहे की तुम्ही सुरक्षित राहो, सतर्क राहो हीच आमची भूमिका आहे. ही कोणाचं मन दुखावणं किंवा कोणाच्या भावनाला ठेच पोचावी हे असं आमचं भावना नाहीच. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून जेवढं आम्हाला तुम्हाला सतर्क करता येईल तेवढं आम्ही करतोय. पण आता तुम्ही सतर्क व्हायचं आहे का नाही व्हायचं ह्या एपिसोडमधनं बघून जावा. आणि
जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करा. आणि ह्या गोष्टीतनं तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही पत्नी असली किंवा तुमचं काय असलं तरी मला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला असं काय कळलं तर असं मरणाच्या दारापर्यंत जाण्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीचा कायद्याने जे असन कायद्याची प्रोसेस, सोडचिठ्ठी किंवा काय असन घटस्फोट, ते तुम्ही कायदेशीर करा आणि त्या व्यक्तीपासून मुक्त व्हा. जीव महत्त्वाचा आहे आणि जीव नसला तर काही कामाचं नाही. म्हणजे ह्यांच्या शरीर वाचण्यापायी जे दीपा आणि दर्शन कांबळे यांच्या जे अनैतिक संबंधापायी हा संजयचा मोकारा जीव गेलेला आहे, पती असून. तर मग ह्या जगात काही घडू शकतं. तर तुम्हाला एकच कळकळीची विनंती की ही तुम्ही जे असं काय तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही जागीच सतर्क व्हा आणि सुरक्षित राहा. चला, तर आजच्या ह्या कथेला इथंच थांबतो आणि उद्याच्या म्हणजे परतच्या एपिसोडमध्ये, अशाच एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.